नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे गिरिराज कुमारी, आता भगवंताच्या अवताराचे दुसरे कारण ऐक. मी त्याची मनोहर कथा विस्ताराने सांगतो, ज्यामुळे जन्मरहित निर्गुण व रूपरहित अव्यक्त सच्चिदानंद ब्रह्म अयोध्यापुरीचे राजा झाले. ज्या प्रभू श्रीरामांना तू बंधू लक्ष्मणासोबत मुनींसारखा वेश धारण करून वनात फिरताना पाहिले होतेस, आणि हे भवानी, ज्यांची लीला पाहून सतीच्या शरीरात असताना तू अशी भ्रमित झाली होतीस की अजूनही तुझ्या त्या भ्रमाचे पटल दूर झालेले नाही. त्या भ्रमरूपी रोगाचे हरण करणारे त्यांचे चरित्र श्रवण कर. त्या अवतारात भगवंतांनी ज्या ज्या लीला केल्या त्या सर्व मी आपल्या बुद्धीप्रमाणे तुला सांगतो. याज्ञवल्क्य म्हणाले, हे भरद्वाज, शंकरांचे वचन ऐकून पार्वती संकोचाने प्रेमपूर्वक हसली. नंतर ज्या कारणाने भगवंताचा तो अवतार झाला होता त्याचे वर्णन शिव करू लागले. हे मुनीश्वर भरद्वाज, मी ते सर्व तुम्हाला सांगतो. लक्ष देऊन ऐका. श्रीरामांची कथा ही कलियुगातील पापांचे हरण करणारी, कल्याण करणारी आणि फार सुंदर आहे. स्वयंभू मनु आणि त्यांची पत्नी शतरूपा यांच्यापासून मनुष्याची ही अनुपम सृष्टी निर्माण झाली. या दोघा पती पत्नींचे धर्म व आचरण हे फार चांगले होते. वेद आजसुद्धा त्यांची प्रशंसा करतात. राजा उत्तानपाद त्यांचा पुत्र होता. त्यांचाच पुत्र प्रसिद्ध हरिभक्त ध्रुव झाला. त्या मनुच्या धाकट्या मुलाचे नाव प्रियव्रत होते. त्याची प्रशंसा वेद आणि पुराणे यांनी केली आहे. तसेच देवहूती ही त्या मनुची कन्या होती. ती कर्दम मुनींची आवडती पत्नी होती. तिने आदिदेव, दीनांवर दया करणारे समर्थ व कृपाळू भगवान कपिल यांना गर्भात धारण केले होते. तत्वांचा विचार करण्यामध्ये अत्यंत निपुण असलेल्या भगवान कपिल मुनींनी सांख्यशास्त्राचे प्रकट वर्णन केले. स्वयंभू मनूंनी बराच काळ राज्य केले आणि सर्व प्रकारे भगवंताच्या आज्ञारूप शास्त्रांचे मर्यादेचे पालन केले. राजप्रसादात राहता राहता म्हातारपण आले, परंतु विषयांबद्दल वैराग्य येत नव्हते. असा विचार करून त्यांच्या मनात अतिशय दुःख झाले की श्रीहरींच्या भक्तीविना जन्म फुकट गेला. तेव्हा मनूंनी आपल्या मुलाला आग्रहाने राज्य दिले आणि स्वतः पत्नीसह वनगमन केले. अत्यंत पवित्र व साधकांना सिद्धी देणाऱ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ असलेले नैमिषारण्य प्रसिद्ध आहे. तेथे मुनींचे व सिद्धांचे समुदाय राहतात. राजा मनू आनंदित मनाने तेथे गेला. ते धीरबुद्धीचे राजा राणी वाटेने जाताना असे शोभत होते जणू ज्ञान आणि भक्ती शरीर धारण करून निघाले आहेत. जाता जाता ते गोमतीच्या किनारी पोचले. त्यांनी आनंदाने निर्मल जळात स्नान केले. त्यांना धर्मधुरंधर राजर्षी समजून सिद्ध व ज्ञानी मुनी त्यांना भेटण्यास आले. जेथे जेथे सुंदर तीर्थे होती ती सर्व तीर्थे मुनींनी मोठ्या आदराने मनूंना घडविली. त्यांचे शरीर दुर्बल झाले होते. ते मुनींच्या सारखी वल्कले धारण करीत आणि संत मंडळीत बसून नित्य पुराण श्रवण करीत होते. तसेच द्वादशाक्षरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय याचा अत्यंत भक्तिभावाने जप करीत असत. भगवान वासुदेवांच्या चरणकमली राजा राणीचे मन खूप रमले होते. ते पालेभाज्या, फळे व कंदमुळे यांचा आहार घेत आणि सच्चिदानंद ब्रह्माचे स्मरण करीत असत. नंतर ते श्रीहरींसाठी तप करू लागले आणि मुळे फळे यांचा त्याग करून फक्त पाण्यावर राहू लागले. जे निर्गुण, अखंड, अनादी आहेत आणि ब्रह्मज्ञानी लोक ज्यांचे चिंतन करतात त्या परमप्रभूंचे आपल्या डोळ्यांनी दर्शन घ्यावे हीच अभिलाषा त्यांच्या मनात निरंतर होती. वेद ज्यांचे नेती नेती हेही नाही तेही नाही असे म्हणून निरूपण करतात ते आनंदस्वरूप, उपाधिरहित आणि अनुपम आहेत, आणि ज्यांच्या अंशाने अनेक शिव, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू प्रकट होतात असे महान प्रभू हे सुद्धा सेवकाच्या अधीन आहेत व भक्तांसाठी दिव्य लीला विग्रह धारण करतात. हे जर वेदांनी सत्य प्रतिपादन केले असेल तर आमची अभिलाषा नक्की पूर्ण होईल. अशा प्रकारे जलाचा आहार घेत 6000 वर्षे निघून गेली. नंतर 7000 वर्षे ते वायू भक्षण करीत राहिले. त्यानंतर 10000 वर्षे त्यांनी वायूचे आहारही सोडला आणि दोघे एका पायावर उभे राहिले. त्यांचे अपार तप पाहून ब्रह्मदेव, विष्णू व शिव हे अनेक वेळा मनूजवळ आले. त्यांनी त्या दोघांना अनेक प्रकारे प्रलोभन दाखविले आणि वर मागण्यास सांगितले,
परंतु ते परम धैर्यवान राजा राणी आपल्या तपापासून विचलित झाले नाहीत. त्यांचे शरीर हाडांचा सापळाच उरले होते, तरीही त्यांना जराही दुःखे नव्हते. सर्वज्ञ प्रभूंनी अनन्य गती आश्रय असणाऱ्या त्या तपस्वी राजा राणी यांना निजदास असल्याचे ओळखले. तेव्हा परम गंभीर आणि कृपारूपी अमृताने भरलेली आकाशवाणी झाली की वर माग. प्रेतालाही जिवंत करणारी ती सुंदर वाणी कानांच्या छिद्रातून जेव्हा हृदयात पोचली, तेव्हा राजा राणी यांची शरीरे इतकी सुंदर व हृष्टपुष्ट झाली, जणू नुकतेच ते घरून आले आहेत. कानांमध्ये अमृतासमान वाटणारे ते शब्द ऐकून त्यांचे शरीर पुलकित झाले, प्रफुल्लित झाले. त्यांच्या मनात प्रेम सामावत नव्हते.